तर यूट्यूबचे म्हणजे आज सकाळी 61,157 आपली फॅमिली कंप्लीट झाली. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आपला आजचा ब्लॉग हा मॉर्निंग जे रुटीन असतं आपलं त्याचं आहे. ॲक्च्युली मॉर्निंग रुटीन म्हणजे काही हे नाही आहे, म्हणजे आम्ही काही मोठे सेलिब्रिटी नाही किंवा नाही का असं ॲक्टर वगैरे किंवा पॉलिटिक्स वगैरे तसं काही नाही. आपलं सर्वसामान्य 5:30 वाजलेत आता, कारण सकाळी याच्यासाठी उठावं लागतं की मोटर चालू केली. म्हणजे आपलं जे आहे घर, म्हणजे रेंटने राहतो आपण फर्स्ट फ्लोअरमध्ये. तर वरती फर्स्ट फ्लोअरला काय होते, दुपारी किंवा जर नंतरनं जर मोटर चालू केली तर ही होत नाही, पाणी येत नाही वरती किंवा लोड वगैरे जास्त असतो लाईटीचा, त्यामुळे लवकर चालू करावं लागते. तर चालू केली मोटर, एक अर्धा तासामध्ये पूर्ण भरते, काय प्रॉब्लेम नाही. पण आपण सकाळी उठल्यानंतर जवळजवळ 10 वाजेपर्यंत मॅक्झिमम आपलं वर्किंग जे आहे मॉर्निंगचं ते सगळं होतं. त्याच्यानंतर आपल्याला, मी सेल्समध्ये आहे, तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं असेल, तर तिकडं वर्किंगला पण जावं लागतं. बाकी सगळे झोपलेत, निवांत खाली आहेत. मी आलो आहे वरती. तर मग त्याच्यानंतर आता हे पाणी भरून झालं का नंतर काही गोष्टी आहेत बरेच. थोडी एक्सरसाइज करायची. एक्सरसाइज केल्यानंतर मग आपलं आंघोळ वगैरे जे काय असेल ते नाही का, म्हणजे बरेच तुम्हाला समजूनच आहे. तर अशा प्रकारे आपलं असतं. त्याचबरोबर मी काही डेली अपडेट पण करून ठेवतो नोट डायरीमध्ये, ते पण तुम्हाला आज मी नक्की दाखवतो. पाण्याचं महत्त्व आहे ना, ते खूप आहे तिकडं. विदर्भ वगैरे त्या जर साईडला गेले तर पाणी माणसाला प्यायला भेटत नाही. आपण इकडं पुणे वगैरे ह्या साईडला खूप लोक भाग्यवान आहेत. किंवा आमच्या गावामध्ये पण नदी गेली, भीमा नदी जवळून, म्हणजे गावातूनच गेली. त्याच्यामुळे माणसाला पाण्याचं खरंच महत्त्व काय नाही. किती नाश करतात, काही करतात, खूप विचित्र कंडिशन असते. पण तुम्ही त्याच साईडला उस्मानाबाद, लातूर वगैरे तिकडून जर गेलं ना, तर प्यायचं पाणीसुद्धा विकत घ्यावं लागतं माणसाला. तर पाणी जपलं पाहिजे. पाणी आहे तर जीवन आहे, ते खूप खरं आहे. आणि आता पावसाळा संपूर्ण अगदी, म्हणजे आता डिसेंबरच चालू आहे. ऑक्टोबर, सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत तर पाऊस असतो, सप्टेंबरपर्यंत तरी. पण तिथून 2-3 महिन्यानंतरच आता झाडं वगैरे असे सुकायला लागलेत. ऊन एवढं नाही आहे, पण पाणी जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. काय होतं आहे, दुपारी मोटर चालू केली ना, तर पाण्याचा लोड आहे तो कमी होतो, म्हणजे पाणी जास्त वरती पिकअप नाही येत नाही, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो आहे. पण बघूया, त्याच्यामुळे चालू केली मोटर. आता तुम्हाला इथून माझं दुसरं रुटीन हे समजेल आज. तर आत्ता 6:15 वाजलेत, पाण्याची टाकी पूर्ण भरली. बरं झालं, म्हणजे आजच्या दिवसाचं तर काही टेन्शन नाही. तर आता इथून थोडं लवकर उठतो आहे, म्हणजे रोजच उठावं लागते, तरी कमीत कमी 6 वाजता तर उठावं लागतं आहे. पाण्याची टाकी भरायची असेल तर 5ला किंवा 5:30पर्यंत उठून जावं लागतं. आता इथून पुढं थोडं वॉकिंगला जायचं आहे, तिकडं थोडं एक्सरसाइज वगैरे करून मग रिटर्न येणार आहे. तर आता आम्ही वॉकिंगला जाणार आहे. तर मी आलो आहे एक्सरसाइज करण्यासाठी गाथा मंदिराच्या बॅक साईडला, म्हणजे आपल्या घराच्या टेरेसवरूनच गाथा मंदिर बरं दिसतं आहे तुम्हाला. मी बरेच वेळ जावलं असेल गाथा मंदिराच्या बॅक साईडला. इथं भीमा नदी आहे, सॉरी, इंद्रायणी नदी आहे. म्हणजे ते तुळापूरला एकत्र येतात नाही का, म्हणजे त्यामुळे थोडं कन्फ्यूज आहे. पण हे आपली इंद्रायणी नदी आहे. तर हीच पलीकडे आळंदीला वगैरे जाते असेच. तर गाथा मंदिर आहे पलीकडे, आणि गाथा मंदिराच्या बॅक साईडला इथं आहे ती आपली इंद्रायणी नदी आहे. मग इथं असं स्पेस वगैरे भरपूर आहे एक्सरसाइज करायला वगैरे. आणि बॅक साईडला तर येतात पण बरेच लोक. तर अशा तऱ्हेने आहे. गाथा मंदिर याच्यामुळे नाव पडलं की तुकाराम महाराजांची जी अभंग गाथा होती ती या ठिकाणी या डोहामध्ये बुडवली होती. मग त्याच्याच स्मरणार्थ, म्हणजे त्याचीच आठवण म्हणून इथं हे गाथा मंदिर बांधलं आहे. तर आपण आता एक्सरसाइज करूयात. तर मित्रांनो, एक्सरसाइज करून झालेत. एक्सरसाइजमध्ये फक्त आपण लाईटली एक्सरसाइज नाही का, वॉर्मअप, आणि त्याच्यानंतर सूर्यनमस्कार करतो. कमीत कमी 12 तर करायचे असतात. तर 12 ते आज 30 झालेत. बरं झालं, म्हणजे ॲक्च्युली 108 सूर्यनमस्कार काहीतरी करायचे असतात. तेवढं काय होत नाही आपल्याला, पण जेवढे होतं आहे तेवढं करतं आहे. पण त्याचबरोबर गाथा मंदिर हे आपले जे बॅक साईडला, हे पर्यटन क्षेत्र नाही, पण काही मूर्ख लोकांनी याला पर्यटन करून टाकलं आहे. म्हणजे येतात, ठीक आहे, आले काय प्रॉब्लेम नाही, बरेच लोक शनिवार रविवार येतात. पण मूर्ख याच्यामुळे म्हणतोय मी की हे बघा, बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल असं ना, थुंकून बिंकून ना प्रत्येक ठिकाणी घाण करून टाकले. काही इथले लोक असतील किंवा बाहेरचे असतील, पण ह्याला खूप असं विचित्र करून टाकले. आता काही लोक येतात एक्सरसाइज करायलासाठी वगैरे नाही का, सकाळी तुम्हाला दिसत असेल बॅक साईडला, मग सगळीकडे अशी घाण केली मूर्ख लोकांनी. तर ते करायला नाही पाहिजे.
असं असेल तर कोणी करू नका मित्रांनो. शक्यतो आपल्यातले कोण नसतील किंवा नाही का, पण जे आहे ते चुकीचं आहे. असं आता घरी जायचं आपल्याला. घरी गेल्यानंतर पुढचं जे वर्किंग म्हणजे जे काही रुटीन आहे ते तुम्हाला समजेल. तर घरी आलो. आता घरी येताना जवळजवळ म्हणजे हे आपलं दूध दूध आणि बिस्किट येताना घेऊन आलं आहे. आता याच्यापुढचं रुटीन म्हणजे डेली अपडेट करत असतो मी, जे नाही का काही नाही किती आपले फॅमिली वाढले किंवा नाही का किती वाढलेत काय. तर हे 28 तारखेचं आहे. ॲक्च्युली मी कालचं लिहिलं नाही म्हणजे डायरीमध्ये नोट केलं आहे. आता ते आजचं लिहायचं आहे. तर आता बघू ते अपडेट करू, बघूयात आता किती नक्की वाढलेत फॉलोअर्स आपले, फॅमिली किती कंप्लीट झाली, रेव्हेन्यू किती जनरेट झाला आहे वगैरे. ते मी डेली अपडेट करत असतो आणि करावं लागतं, कारण ग्रोथ किती होते त्याशिवाय समजत नाही. ती रोज मी डायरी मेंटेन करत असतो. आता आपण तुम्हाला धावतो ते. तर हे आजचं अपडेट आहे, म्हणजे आज 30 तारीख आहे, 30/12/2024. तर यूट्यूबचे म्हणजे आज सकाळी 61,157 आपली फॅमिली कंप्लीट झाली. मग काल 192 फॉलोअर्स वाढलेत म्हणजे फॅमिली. तर त्याच्यानंतर इंस्टाग्रामचे 97,342 आहेत, 29 वाढलेत काल दिवसभरामध्ये. आणि फेसबुकचे 44,143 आहेत, त्याचे 39 वाढलेत. तरी असं मी डेली अपडेट करत असतो रोजचे रोज, कारण आपली ग्रोथ कुठपर्यंत आली किंवा आपण कुठपर्यंत पोचलो हे समजण्यासाठी मी हे रोज डेली टॅली करत असतो. वाजत आले आहेत. याच्यानंतर आता आंघोळ वगैरे जे काही रुटीन, नाश्ता चहा वगैरे केल्यानंतर मग नाही का असं वर्किंगला जायचं आहे. तर असं आपलं रोजचं डेली रुटीन आहे. जास्त काय नाही, नॉर्मल आहे आपलं. जास्त काय आपण काही मोठी माणसं नाही, पण काही एवढं विशेष नसतं. पण माझ्या दृष्टीनं जे आहे ते मी जे अपडेट करतो ते खूप महत्त्वाचं आहे. आणि डायरी मेंटेन केलेली खूप चांगली असते, सगळ्यांनी करायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला मी गाथा मंदिराचा जो विषय सांगितला होता, गाथा मंदिर हे तीर्थक्षेत्र आहे, पण ते पर्यटन क्षेत्र म्हणून बरेच लोक तिथे येतात. येऊन तर काय प्रॉब्लेम नाही, पण तिथं आल्यानंतर बरेच घाण वगैरे केलेले आहेत, मी तुम्हाला दावलेलंच आहे. तर तसं करायला नाही पाहिजे. असं तर चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, काळजी घ्या, बाय.